वेलकम फ्रॉम वन्स टू अनदर व्हिडिओ. हा व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे. काही विद्यार्थ्यांचा प्रश्न होता की यावर्षी जे कट ऑफ आहे मागच्या वर्षीच्या भरतीमध्ये किती स्कोरवर उमेदवार लागले होते. ऑफिशियल डाटा आपल्याजवळ आहे. ऑफिशियल वेबसाईटवरून आलेला ऑफिशियल डाटा आपण बघणार आहोत या व्हिडिओमध्ये. किती कमी स्कोरवर उमेदवारांची निवड झाली तुम्ही ते या व्हिडिओमध्ये बघणार आहात. ठीक आहे. व्हिडिओ जो आहे खूप महत्त्वाचा आहे. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा. तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा आणि जास्तीत जास्त हाईप करायला विसरू नका. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे या व्हिडिओमध्ये महत्त्वाचं काय माहिती आहे, तुमच्या प्रत्येक कास्टसाठी प्रत्येक मिडियमसाठी सांगतो, मराठी, उर्दू, इंग्लिश आणि हिंदी मिडियमसाठी तुम्हाला स्कोअर कळेल. दुसरी गोष्ट महत्त्वाची म्हणजे प्रत्येक वर्गासाठी 1 ते 5, 6 ते 8, 9वी 10वी आणि 11वी 12वीसाठी आपण स्टार्टिंगला 1 ते 5 आणि 6 ते 8च बघणार आहोत. काही पुढच्या व्हिडिओमध्ये हा पार्ट 1 आहे. काही पुढच्या व्हिडिओमध्ये 9वी 10वी आणि 11वी 12वीसाठी स्कोअर बघणार आहोत. ठीक आहे. आता एक महत्त्वाची गोष्ट, इथं जो स्कोअर आहे तो काही उमेदवारांना फक्त 2 डिजिटमध्ये लागलेला आहे. 2 डिजिटमध्ये उमेदवार जे आहेत त्यांचं सुद्धा सिलेक्शन मागच्या वर्षी झालंय आणि 103, 104, 105, 110 वर मार्कवर उमेदवारांचं सिलेक्शन झालंय. प्रत्येक कास्टनुसार किती किती स्कोअर आहे. एससी साठी किती लागेल, एसटीला किती लागेल, ईडब्ल्यूएसला किती लागेल, ओपनला किती लागेल, बाकीच्या नंतर ओबीसीला किती लागेल, सगळ्यांचा स्कोअर याच्यामध्ये सांगितलं आपण या एका व्हिडिओमध्ये. ठीक आहे. व्हिडिओ जो आहे महत्त्वाचा आहे, पूर्ण बघा आणि नंतर मग व्हिडिओ बघितल्यानंतर कमेंट करा. ठीक आहे. तर चला सुरू करूया आजचा व्हिडिओ. सो फ्रेंड, आपण इथे जे आहे आपल्याजवळ आहेत 2022 मध्ये जी पदभरती झाली होती त्याच्यामध्ये फेज 1 आणि फेज 2 या संदर्भाचे जे काही ऑफिशियल मेरिट आहे किंवा ऑफिशियल जो कट ऑफ आहे तो आपण बघणार आहोत. ठीक आहे. खूप साऱ्या विद्यार्थ्यांच्या कमेंट्स होते किंवा खूप साऱ्या विद्यार्थ्यांची विचारणा होती की मागच्या वर्षीचा जो मेरिट होता उर्दू मीडियम, हिंदी मीडियम किंवा मराठी मीडियम आणि इंग्लिश मीडियम त्यांचे मार्क्स किती लागत होते. ठीक आहे. तुम्हाला धक्का बसणार आहे हा व्हिडिओ बघितल्यानंतर, कारण की इतके कमी मार्क्सवर सिलेक्शन झालेलं आहे उमेदवारांचं. ठीक आहे. बघायची लिस्ट. आता बघा इथे जे आहे आपण या व्हिडिओचे 2-3 पार्ट्स करूया, 3-4 पार्ट्स कदाचित. बघा हे तुम्ही किती लिस्ट आहेत या एवढ्या लिस्ट जर वाचायचं म्हटलं तर याला खूप वेळ लागेल. ठीक आहे. अजूनही संपत नाही आहे. ओके, इथं संपली. तर एवढे जे लिस्ट आहे आपण 1 बाय 1 आपल्याला प्रत्येक लिस्ट बघणं खूप आवश्यक आहे, कारण की आपल्यासाठी म्हणजे उदाहरणार्थ समजा तुम्ही कोणत्याही कास्टमध्ये असेल तर ओबीसी, एससी, एसटी, ईडब्ल्यूएस, ओपन, तर त्याचा मेरिट किती लागला होता आपल्या वर्गासाठी 6 ते 8, 1 ते 5, 9 ते 10, 11वी 12वीसाठी. ठीक आहे. तर आपण 1 बाय 1 एक एक लिस्ट बघूया. ठीक आहे. तर सगळ्यात पहिले नंबर आहे कोणत्या लिस्टचा, सगळ्यात पहिले आहे इथे ओके उर्दू मीडियम आहे. उर्दू मीडियम घेऊया पहिले. तर बघा आता इथे उर्दू मीडियमवर क्लिक केलं आपण. आता ही उर्दू मीडियमची लिस्ट आहे, ऑफिशियल लिस्ट आहे. बघा इथे तुम्ही इथे बघू शकता. तुम्हाला 2-3 गोष्टी मी पहिले हायलाईट करतो, नंतर या गोष्टीवर आपल्याला वेळ वाया घालायचा नाही. स्कूल एज्युकेशन अँड स्पोर्ट डिपार्टमेंट, गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्र, पवित्र पोर्टल टीचर रिक्रुटमेंट विदाऊट इंटरव्ह्यू, टेट 2022 आणि एज्युकेशन ऑफिसर प्रायमरी पालघर, म्हणजे पालघर जिल्ह्याची ही लिस्ट आहे, पालघर झेडपीची. ठीक आहे. आता याच्यामध्ये काय सांगितलेलं बघा, इथे किती उमेदवार सिलेक्ट केले गेले. तर इथे उमेदवार जे सिलेक्ट मीडियम उर्दू आहे, इथे मीडियम उर्दू मीडियमची लिस्ट आहे ही. आता याच्यामध्ये बघूया मेरिट किती लागलं होतं. ठीक आहे. तर इथे बघा तुम्हाला हे गोष्टी ज्या आहेत इथे कळतात तुम्हाला कोणत्या कोणत्या वर्गासाठी उमेदवार भरले गेले. तर इथे ऑल सब्जेक्टसाठी म्हणजे 1 ते 5 उर्दू मीडियम, लँग्वेजसाठी उर्दू मीडियम, नंतर मॅथमॅटिक्ससाठी उर्दू मीडियम. जागा किती भरल्या 16, 4, 6 टोटल 26 जागा भरलेल्या आहेत. ठीक आहे. याच्यामध्ये कोणत्याही प्रकारचं आरक्षण नव्हतं. आता बघा मार्क्स किती कमी लागले होते. ठीक आहे. किती कमी मार्क्सवर सिलेक्शन झालं बघा. एक उमेदवार सांगतो, बाकीचे उमेदवार तुम्ही फटाफट बघू शकता. ठीक आहे. इथं पठाण नावाचे जे शिक्षक आहेत ते लागलेले आहेत 114 स्कोरवर. किती स्कोर होता 114 फक्त. प्रिफरन्स नंबर 3. कोणत्या वर्गासाठी सिलेक्शन झालं 6 ते 8साठी, मॅथ आणि सायन्ससाठी. मीडियम कोणतं होतं उर्दू जनरल, म्हणजे ओपनचा मेरिट आहे हा. ठीक आहे. ओपनचा किती 114वर उर्दू मीडियमसाठी. ठीक आहे. याच्या खाली येऊया आपण. दुसरा बघूया 113वर आहे, 112वर आहे आणि नंतर इथे बघा खाली एक आहे ओबीसीचा उर्दू मीडियमसाठी. कास्ट कोणती आहे ओबीसी, उर्दू मीडियम, लँग्वेजसाठी आहे हा आणि 91 मार्कवर सिलेक्शन झालं आहे. किती मार्कवर 91 मार्कवर सिलेक्शन झालं आहे. शेख वसीम. ओके, हे शिक्षक आहेत. आता तुम्ही इथे बघा इथं कोणत्या प्रकारचं आरक्षण नाही आहे का, नाही. 91 मार्कवर सिलेक्शन झालं आहे. उर्दू मीडियमवाल्याचे विद्यार्थी आहेत त्यांच्यासाठी. ओके. आता आपण दुसऱ्या लिस्टवर जाऊया. इथं आलो बॅक. उर्दू मीडियम बघितला की किती कमी मार्क्सवर सिलेक्शन झालं आहे. उर्दू मीडियम आता मराठी मीडियम आहे. ठीक आहे. मराठी, उर्दू, मराठी. ओके. तर चला मराठी घेऊया एक मराठी मीडियमची. आता ही जी लिस्ट आहे ही कोणत्या जिल्हा परिषदेची आहे, तर ही लिस्ट आहे गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्र, पवित्र पोर्टल टीचर रिक्रुटमेंट विदाऊट इंटरव्ह्यू 2022 कोल्हापूर, एज्युकेशन ऑफिसर कोल्हापूर यांची ही लिस्ट आहे, म्हणजे कोल्हापूर झेडपीची लिस्ट आहे. ठीक आहे. आता इथे जे आहे मीडियम कोणतं आहे, तर हे जे मीडियम आहे हे मीडियम आहे मराठी. इथे बघा तुम्ही कोणतं मीडियम आहे, मराठी मीडियमची लिस्ट आहे ही. आणि तुम्हाला ही ऑफिशियल डाटा आहे, हा डाटा
ऑफिशियल वेबसाईटवर अवेलेबल आहे आणि ऑफिशियल डाटाच बघतोय आपण. ठीक आहे, 2024ची भरती आहे ही. म्हणजे 2022मध्ये नोटिफिकेशन आलं, 23मध्ये एक्झाम झाली आणि 24ला लिस्ट लागली. ठीक आहे, आता इथे बघा एक गोष्ट आपल्याला बघायची, ती किती कॅन्डिडेट सिलेक्ट केले गेले. एस सीचे कॅन्डिडेट होते काही, काही एस टीचे होते. इथं बघूया, तुम्हाला दाखवतो मी. एक सर्व्हिसमॅन जनरलचे सुद्धा भरले काही, नंतर एक सर्व्हिसमॅन, नंतर इथं OBC आहे, ST आहे, नंतर OBC VJA NTB. ठीक आहे, आता यांचं मेरिट किती लागलं आहे ते बघूया आपण. ठीक आहे, येऊ खाली. NTD सुद्धा आहे, EWS सुद्धा आहे. इथे बघा कोण कोण आहे, EWS वाले सुद्धा आहे. बघूया यांचा मार्क्स किती लागले यांना मागच्या वर्षी लागण्यासाठी, निवड होण्यासाठी. यावर्षी 22,000 जागा आहेत. आणि कोणी काही बोलत असेल तुम्हाला की जागा एवढ्या येणार नाही, 11वी 12वीच्या जागावर परिणाम होणार आहे, 5वी 10वीच्या जागा कमी होणार आहे, कोणाकडे काही लक्ष देऊ नका. तुम्ही फक्त फोकस करा पसंती क्रमावर. ठीक आहे, जे काही मार्केटमध्ये नवीन नवीन आले, ज्यांचं काम आहे यांच्यावर टीका करणे, त्यांच्यावर टीका करणे, तुम्ही फक्त काम करा, फक्त पसंती क्रमावर लक्ष द्या. ठीक आहे, जी माहिती भेटते ती माहिती फक्त घेण्याचा प्रयत्न करा आणि पसंती क्रम जास्तीत जास्त चांगल्या पद्धतीने द्या. आता बघूया इथं काय आहे सगळ्यात. इथे बघूया आपण किती मार्क्सवर सिलेक्शन झालं आहे मागच्या वर्षी. तर इथे आहे टेट 2022, मीडियम आहे मराठी, ऑल पोस्ट प्रायमरीच्या आहे, 1 ते 5च्या आहेत या. आणि आता बघूया आपण सिलेक्शन किती किती मार्क्सवर झालं. ठीक आहे, 142वर सिलेक्शन झालं आहे ओपनमधून ऑल सब्जेक्टसाठी मराठी मीडियम. तुम्हाला वाटतं हे मार्क्स जास्त आहेत. ठीक आहे, पण तुम्ही इथं बघा खाली काय की जिल्ह्यांचा कट ऑफ हाय जातो. ठीक आहे, पण इथं बघा आता मराठी मीडियम आहे, EWS कास्ट आहे, ऑल सब्जेक्टसाठी 120वर सिलेक्शन आहे फक्त. ठीक आहे, NTB कास्ट आहे, मराठी मीडियम, ऑल सब्जेक्ट 1 ते 5साठी आणि मार्क्स किती आहे फक्त 117. हे एक कॅन्डिडेटचं नाव आहे, स्वाती रोहित. ठीक आहे, आता इकडे मी तुम्हाला सांगतोय काय, तिथं बघा आता अजूनही थोडं आपण खाली जाऊया. 115वर सिलेक्शन झाले. OBC कास्टचे उमेदवार जास्त भीती वाटते त्यांना, कॉम्पिटिशन जास्त आहे म्हणून त्यांच्यामध्ये स्पर्धा जास्त असते किंवा कॅन्डिडेटची संख्या जास्त आहे. सिलेक्शन किती मार्कवर झालं आहे, 115 मार्कवर, मराठी मीडियम मागच्या वेळेस. चला अजून थोडं खाली जाऊया. OBC आहे, NTD, प्रत्येक कास्टचं बघतोय आपण, प्रत्येक कास्टचं घेणार आहे. ठीक आहे, कोणत्याच कास्टला सोडणार नाही आपण. NTD आहे, NTD मराठी मीडियम 1 ते 5साठी म्हणजे ऑल सब्जेक्ट आणि 114 मार्कवर सिलेक्शन झालं आहे. आणि प्रिफरन्स नंबर किती आहे, 7 नंबरचा प्रिफरन्स. तुम्ही जर म्हणता की प्रिफरन्स कुठे दिसतात, हे बघा इथे प्रिफरन्स आहे. म्हणजे तुमचा जो स्कोर आहे तो स्कोर इथे असतो आणि इथे प्रिफरन्स नंबर आहेत. आपल्याला प्रिफरन्स किती यावर्षी 100 विदाऊटसाठी आहे आणि 50 विथ इंटरव्ह्यूसाठी आहे. ठीक आहे, 100 प्रिफरन्स सफिशियंट आहे. थोडं खाली जाऊया, अजून कोणती कास्ट आहे. ओके, खाली जाऊया अजून थोडं स्क्रॉल करत, अजून थोडं खाली जाऊया. कोल्हापूरचीच लिस्ट आहे. चला फास्ट जाऊया थोडं. 107वर आलो इथं आपण. ठीक आहे, बघा 1 ते 5 आणि 6 ते 8वाले बघा. आता मॅथ आणि सायन्सवाले, मराठी मीडियम, OBC, मॅथ आणि सायन्स, वर्ग 6 ते 8, पसंतीक्रम नंबर 5 आणि फक्त 108 मार्कवर सिलेक्शन झालं आहे. 107 मार्कवर सिलेक्शन झालं आहे. 107 मार्कवर सिलेक्शन झालं आहे. मागच्या वर्षी 104वर सिलेक्शन झालं होतं. कितीवर, 104वर. 107, 106, 105 बघा, नंतर 105 नंतर 4सुद्धा असेल. हे बघा 104. OBC कॅन्डिडेट्स, जिथं स्पर्धा जास्त असते OBCमध्ये. मग तुम्ही विचार करा, जर OBCचं 104वर आहे तर मग SC ST EWS त्यांचं कितीवर असेल, 90 91वर होता. तो सुद्धा दाखवणार आहे मी तुम्हाला. ठीक आहे, 104वर सिलेक्शन झालं. 104 मॅथमॅटिक्ससाठी, 6 ते 8साठी मराठी मीडियमचे उमेदवार OBC. ठीक आहे, जर OBCचा मेरिट इतका लागतोय तर मग बाकीच्या कास्टचं मेरिट किती कमी लागेल. ठीक आहे, OBC बघितले आपण, दुसऱ्या बघूया आता कोणते, SC बघूया. SC कास्टचे उमेदवार बघा आता, मॅथमॅटिक्स आणि सायन्ससाठी SC कास्ट, मराठी मीडियमसाठी मॅथ सायन्स 97 मार्कवर सिलेक्शन झालं फक्त. किती, फक्त 97 मार्क्सवर, 97 SC कास्ट. चला दुसरी कास्ट घेऊया अजून. SC नंतर अजून कोणती कास्ट आहे इथे, ST कास्ट आहे इथे. हे दिसले मला ST. पावरा देवा यांचं नाव आहे, शिक्षक जे आहेत ते लागलेले मागच्या वर्षी. 81 मार्कवर सिलेक्शन झालं आहे 6 ते 8साठी मॅथमॅटिक्स सायन्ससाठी, मॅथ सायन्ससाठी मराठी मीडियम आणि कास्ट आहे ST. ST कास्टचा मेरिट किती होता, 81वर. आरक्षण आहे का काही, कोणत्याच प्रकारचं आरक्षण नाही. ठीक आहे, ओके. आणि हा कोणता राऊंड आहे बघा, कन्व्हर्जन राऊंड आहे हा, फेज 1चा. ठीक आहे, ही जी लिस्ट आहे ही ऑफिशियल वेबसाईटला अवेलेबल आहे, तुम्ही बघू शकता. आता आपण ही लिस्ट बघितली, थोडं अजून पाठीमागे जाऊया. आता आपण पुढची लिस्ट बघूया. ठीक आहे, उर्दू मीडियमची बघितली, मराठी मीडियमची बघितली, अजून थोडं खाली जाऊया. इंग्लिश मीडियमची बघायची एखादी, इंग्लिश मीडियमची बघूया. ठीक आहे, एक मिनिट.
इंग्लिश मिडियम आहे का याच्यामध्ये? इंग्लिश मिडियम बघूया आपण. ही आहे सांगलीची लिस्ट. पवित्र पोर्टल रिक्रुटमेंट, एज्युकेशन ऑफिसर सांगली, मीडियम मराठी, प्रायमरी. याच्यामध्ये इंग्लिशच्या पोस्ट भरलेल्या आहे का बघू द्या मला. इंग्लिशच्या आहेत का पोस्ट? इंग्लिशच्या पोस्ट आहे का? हो, इंग्लिशच्या पोस्ट आहे. आता इंग्लिश मिडियम हे बघा इथे. टीचिंग मिडियम कोणता आहे? इंग्लिश, मराठी. मराठी मिडियमच्या जागा भरलेल्या आहे सांगलीला. काही इंग्लिश मिडियमच्या आहे. 1 ते 5 साठी आणि 6 ते 8 साठी. ठीक आहे. इंग्लिश मिडियमच्या विद्यार्थ्यांसाठी सांगतोय आपण. ठीक आहे. परत आपण मराठी मिडियमच्या विद्यार्थ्यांसाठी सुद्धा घेणार आहे. 119, 114, 112, 111, 110, 109, 107, 106, 105. आपल्याला इंग्लिश मिडियमची पाहिजे ना. मराठी मिडियम, इंग्लिश मिडियम. चला, इंग्लिश मिडियम सुरू झालं. हे बघा इंग्लिश मिडियम. ओबीसी कास्ट, टीचिंग मिडियम इंग्लिश मिडियमसाठी आहे. ऑल सब्जेक्ट 1 ते 5 साठी. किती मार्कवर सिलेक्शन झालं आहे? फक्त आणि फक्त 104 मार्कवर. फिमेल कॅन्डिडेट आहे सुजाता. ठीक आहे. इथे बघा 104 मार्कवर सिलेक्शन झालं आहे मॅथ सायन्ससाठी मराठी मिडियम. 104 मार्कवर आला होता मेरिट मागच्या वर्षी ओबीसीचा. मग तुम्ही बाकीच्या कास्टचा विचार करा. चला अजून थोडं खाली जाऊया. ओके, 96वर 95वर आलो आपण. 94वर आलो. इथे बघा खाली काय आहे. ही कोणती कास्ट आहे? SC आहे. मराठी मिडियम, इंग्लिश मिडियम कुठे? मराठी मिडियम, मॅथमॅटिक्स सायन्स. 99वर सिलेक्शन झालं आहे. इंग्लिश मिडियम हा इथे इंग्लिश मिडियम आहे. हे बघा इंग्लिश मिडियम 1 ते 5 साठी. ओबीसी इंग्लिश मिडियम ऑल सब्जेक्ट 1 ते 5 साठी 104वर सिलेक्शन झालं आहे. हे बघा तुम्हाला एक गोष्ट सांगतो मी. इथे ओबीसी आहे. एक गोष्ट सांगतो की बुवा जर ओबीसीचा मेरिट 104वर लागतोय तर त्यावेळेस मग SC, ST, EWS, SCBC, SBC बाकीच्या सर्व कास्टचे मेरिट जे आहे त्यांच्यापेक्षा कितीतरी खाली आहे. 4, 5, 6, 7, 8 मार्कचा फरक नाही. ठीक आहे. एवढी गोष्ट लक्षात ठेवा. आता हे झाल्या 3 लिस्ट. उर्दू दाखवला, मराठी मिडियमचा दाखवला, इंग्लिश मिडियमचा दाखवला. आता परत एखादा मराठी मिडियमचा घेऊ. ठीक आहे. आपण याचे 2-3 पार्ट्स करतो या व्हिडिओचे. ठीक आहे. कारण की ह्या लिस्ट खूप मोठ्या आहेत. आपल्याला प्रत्येक लिस्ट पाहावं लागेल. सोलापूरची लिस्ट आहे. ठीक आहे. सोलापूरमध्ये बघूया किती लागला होता मेरिट. मराठी मिडियम. ओके, सोलापूर आहे मराठी मिडियम प्रायमरीसाठी. याच्यामध्ये किती जण सिलेक्ट केले गेले, किती जण भरले? ओबीसीवाले, ST वाले, SC वाले, EWS वाले. ठीक आहे. लिस्ट किती आहे बघा इथे. 115वर सिलेक्शन आहे. 114, 102वर सिलेक्शन झालं आहे. बघा इथे तुम्ही किती कमी मार्क्सवर सिलेक्शन झालं मागच्या वर्षी. 103 मार्क्सवर. 1 ते 5 ऑल सब्जेक्ट इंग्लिश मिडियम, SC कास्ट आणि कोणत्याही प्रकारचं आरक्षण नाही आहे. तृप्ती जे शिक्षक म्हणून निवड झाली त्यांची तृप्ती मॅम आहेत, त्यांचं सिलेक्शन झालं आहे. ठीक आहे. 102 मार्कवर सिलेक्शन झालं आहे. 102 मार्कवर 1 ते 5 साठी. हे बघा आता तुम्हाला एक मजेची गोष्ट दाखवतो. इथे बघा ST कास्ट आहे, मराठी मिडियम आहे, 6 ते 8 साठी आणि फक्त 79 मार्क्स. एवढ्या कमी मार्कवर सिलेक्शन होऊ शकतं. मग तुम्ही विचार करा तुमचं सिलेक्शन का होणार नाही 2025-26मध्ये. कारण की जागासुद्धा चांगल्या आहेत यावर्षी. वर्ग 1 ते 5 आणि 6 ते 8च्या. ठीक आहे. त्याच्यामुळे तुम्ही बाकीच्या फक्त कोणत्या गोष्टी लक्ष देऊ नका. फक्त तुम्ही पसंतीक्रमावर लक्ष द्या. जिल्हा व्यवस्थित निवडा. ठीक आहे. ओके, अजून एक लिस्ट बघूया शेवटची. नंतर आपण हा व्हिडिओ जो आहे स्टॉप करूया. नंतर पुढचा व्हिडिओ जो आहे तो बघून पुढचा व्हिडिओ दुसऱ्या पार्टमध्ये बघूया आपण. ठीक आहे. हा फर्स्ट पार्ट आहे. पुण्याची लिस्ट आली. पुणे. चला, शिक्षणाचे माहेरघर पुणे. मिडियम आहे मराठी. काय आहे इथे खाली किती कॅन्डिडेट्स भरले बघा. कोणकोणते आहे? SC, ST, OBC, EWS. चला यांचे मार्क्स बघूया. ऑल सब्जेक्ट इंग्लिश मिडियमसाठी आहे. मराठी मिडियमसाठी मॅथमॅटिक्स सायन्सचा 114वर आहे स्कोर. खाली या अजून थोडं. मराठी मिडियम SC मराठी मिडियम 6 ते 8 साठी 105वर सिलेक्शन झालं आहे. ओके, इथे बघा मराठी मिडियम आहे 6 ते 8 आहे. 104वर सिलेक्शन झालं आहे. मी म्हटलं तर मागच्या वर्षी कट ऑफ 104वर होता. 103वर SCचा 103 काही काही ठिकाणी बघा 104वर कट ऑफ आला होता म्हणजे 103वर. तर ही आता इथे बघा इथे किती कमी मार्क्सवर सिलेक्शन झालं आहे. 1 ते 5 साठी. वर्ग 1 ते 5चे उमेदवार व्यवस्थित लक्ष द्या. 1 ते 5 वाले SC कास्ट इंग्लिश मिडियमचा मेरिट ऑल सब्जेक्ट म्हणजे 1 ते 5 साठी जागा आणि फक्त 102 मार्कवर सिलेक्शन झालं आहे.
आणि तुम्ही फक्त 115 116 जे आहेत 118 ते म्हणतात की बॉस सिलेक्शन होणार किंवा नाही होणार. सिलेक्शन होतं, फक्त आपण पसंतीक्रम योग्य पद्धतीने दिले तर सिलेक्शन नक्की होतं, कारण की जागा भरपूर आहेत. ठीक आहे. इथे बघा आता तुम्ही, आता हा उमेदवार बघा, या उमेदवाराला मार्क किती आहेत बघा. ST कास्ट आहे, मराठी मॅथमॅटिक्स 6 ते 8साठी फक्त 80 स्कोरवर सिलेक्शन झालं आहे. ओके. म्हणजे तुम्हाला फक्त काय करायचं, पसंतीक्रम योग्य पद्धतीने द्यायचे, दुसरीकडे कोणतेही लक्ष द्यायचं नाही, कारण की तुमच्याजवळ शेवटचा ऑप्शन आहे निवड होण्यासाठी फक्त पसंतीक्रम योग्य पद्धतीने देणे. तर आपण या लिस्ट बघितल्या. आता तुम्हाला दाखवतो मी खाली किती लिस्ट आहे अजून. ठीक आहे. तुम्ही म्हणत असेल एवढ्याच लिस्ट आहे, नाही, ह्या फक्त तुम्हाला 4-5 लिस्ट दाखवल्या, अजून तर खाली लिस्ट बघा किती बाकी आहेत. हे बघा किती लिस्ट आहेत. मी इतक्या फास्टमध्ये स्क्रॉल करतोय तरीसुद्धा लिस्ट संपत नाही, इथं संपल्या. ठीक आहे. तर या लिस्ट ज्या आहेत मी सर्व लिस्ट तुम्हाला दाखवणार आहे, कारण की तुम्हाला कळलं पाहिजे की बाबा प्रत्येक कास्टसाठी, प्रत्येक मिडियमसाठी, प्रत्येक उमेदवारासाठी किती मार्क्स लागले होते मागच्या वेळेस. ठीक आहे. आय होप हा जो व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये आणि तुमचा जो अभिप्राय आहे तो कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. ठीक आहे. थँक्यू सो मच. टेक केअर. बाय बाय.